शेतावर काम खणायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. तर हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे शेतावर कान खणायला. एकट्याने तुम्हाला सांगितलंच आणि तो जायला सुरुवात केली तर पाऊस लागला. एकट्याला भिजत कारण मी आज घेऊन आलं, भिजत घेऊन आलो. रेनकोट अजून घेऊन नाही दिलेला आहे ना. तर आपल्या इकडचे कोकणपाडीच्या लोकांना माहिती आहे कान कसे असतात ते. जंगलातल्या लोकांना चांगलेपणे माहितीच आहे. गोड आणि कडू दोन प्रकारचे कांद असतात. कांद्याची वली कशी करून खायचे ते तुम्हाला संपूर्ण मी सांगणारच आहे. तर आम्ही शेतावर जाणार आहे. पाऊस थांबण्याची थोड्यावर आपण वाट बघू. चॅनलवर कोणी नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. हाईप करा, लाईक करा आणि एक चांगला कमेंट करा. प्लीज आम्हाला नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो. पुढे जाण्यासाठी आम्ही खूप मेहनत करत आहे. तुमच्यासाठी रोज व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत मित्रांनो पहा. तर मित्रांनो, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा तर म्हटलं आता पाऊस येऊ दे नाही तर काय पण येऊ दे, व्हिडिओ तर बनवाच लागेल. तर आम्ही कान खणण्यासाठी आता शेतावर आलेलो आहे. तर कसं मित्रांनो, आता पाऊस लागेल तर नंतर परत थांबला नाही ना तर कान खणून काही फायदा नाही. त्याचे ते पानं, त्याचे वेल मोठा आणि पानं त्याला जास्त आली ना तर मग कान खायला बरोबर नाही सांगतात असे सांगतात. त्याच्यासाठी म्हटलं आज खणूनच घेऊ आणि आपण वली बनवून खाऊ. त्याच्यासाठी आम्ही शेतावर आलेलो आहे. तर पाऊस थांबत नाही. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. पाण्याला पाऊस काय थांबत नाही मित्रांनो. हे शेतावरचे झोपडे बघा कसे बनवलेले आहे. इथं थोड्यावर थांबतोय. ये बस छत्री ठेव. थांब घडीवर 5 मिनिटं थांबू आणि लगेच कान खणायला सुरुवात करू. काय पाऊस थांबायचं नावच नाही. आणि हे बघा जमेलं कान ठेवायला आणि ही पारय खोदायला आणलेलं आहे मित्रांनो. पाऊस मात्र थांबायचं नाव नाही घेत आहे आणि एकटा बसून दाखवत आहे. तर मित्रांनो, पाऊस आता थांबलेला आहे. थोडा टिपी चालू आहे. तर आता आपण कान खणायला सुरुवात करायची. तुम्हाला मी दाखवतोच मित्रांनो. कांद्याचे वेल कसे असतात, त्याची पानं कसे असतात तुम्हाला पूर्ण पाहायला भेटेल. तर ही कंपाऊंड आहे ना, वयच्या धाराला कांद असतात. म्हणजे जंगलात तिकडे आता हे तुम्ही मागे बघू शकता, हे जंगल पूर्ण दिसत आहे. त्या जंगलात तर भरपूर कांद असतात. तर आमच्या ह्या वयच्या धाराला कसं मोहरे पण आहे, म्हणजे गोड पण कांदा आहे आणि कडू पण कांदा आहे. तर आम्ही दोन्ही खणणार आहे. दोन्ही म्हणजे खोदून घेणार आहे. कडू आणि मोहरे पण ना. कडू ना मोहरे पण ना बाई. तरी घमेला घे. तुला कांद घ्यायचा हा खा ना. मी खणन. चला. तर मित्रांनो, आपल्याला कांदाचे वेल भेटलेले आहेत. आता हे कांदाचे वेल तुम्हाला दाखवतोय. हा तिकडे पण हा. तर हा बघा मित्रांनो, हा कांदाचा वेल आहे. ह्याला पाने नाही आहेत पण दुसऱ्याला पानं असतील ना ती तुम्हाला दाखवतोच मी. तर ह्याच्यामध्ये कांद एवढा मोठा असेल. अजून दुसरी कुठं आहे? हा ही बघा. हे कांद्याची पानं बघा. हे दिल सारखे असतात. हे बघा, ही कांद्याची पानं आपल्याला ओळखायची असलं तर कांद्याची पानं ही बघा. तर हा कांदा आहे. परत तिकडे आहे ना अजून. हा बघा वेल कसे गेले. म्हणजे हे खाण्या लायक आहे. अजून त्याला काही पानं जास्ती नाही आलेले आहेत. हे बघा हे. तर हे आपण खणून घेऊ पटापटा. चला खणायला लगेच सुरुवात करू. तर मित्रांनो, पाऊस आहे तोपर्यंत पटापट आता खणून घेऊ. असं त्याला भोवतून खणा लागेल. हे कांद्याचा वेल आहे, भोवतून असा खणा लागेल. निंग. बापरे, मोठा निघाला काय. आता तुम्हाला कान दाखवतोय. दाखवतोय कान मित्रांनो. हा बघा. हे तुम्हाला शेवटी मित्रांनो पूर्ण धुवून दाखवणार मस्तपैकी. तर हा बघा कांद. हा कांद आहे. हा बघा शेवटी तुम्हाला धुवून दाखवणार. गेला आहे ना. खणला. थांब हात नको घालतोस. ओल खणला. यो एक बारीकला 2 निघाला एकदाच. बाप्पा. हा बघा मित्रांनो,
कांदा हा ठेव. बापरे. बाबा इकडे हे बघा, इकडे आणि इकडे. बापरे बोलतेच वेला. हा बघा ते खणावं लागेल. निघाला हा. व कचरा निघाला. कचरा कुठे बाबा. यो बघा छोटाच. पटापटा खोदा लागतील. यो यो उंदराने खाला असेल. यो बघा उंदराने खाला असेल. हे बघा उंदराने खाला असेल. तर मित्रांनो इकडे खूप मोठा आहे वेल दिसतंय काय. वरतच वरतच. मला नाही खणता येत. तुला नाही खणता आला. यो मोहरा हवा. यो मोहरा गोड हवा. गोड गोड. यो गोड कांदा हवा. यो 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 मस्त ना. हो. बारकाच आहे पण यो बारीकलाच आहे. यो बारकला यो एक बारका आहे. का लगेच नाही. बारके उचलू का नाही. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. जास्त काय आम्हाला कान खोदता नाही आलं, पण काही टेन्शन नाही. घरी ऑलरेडी थोडेफार कान अजून खणून ठेवलेले आहे. तर पाऊस मात्र थांबायचं नावच नाही घेत आहे. त्याच्यामुळे आता थोडेच आम्हाला एवढेच हे बघा एवढेच कान खणून घरी जावं लागेल. तर काय नाही घरी आहे शिल्लक. मित्रांनो आता घरी येऊन नाही कान धुवायला लागलेलं आहे. बघू शकता हे कवचलं विजय. हे पारेने कवचलं. बघा आता कसे दिसतात. यो गोड हवा. यो हे कलर बघा वेगवेगळे मस्त एकदम. मित्रांनो क्लिअर साफ करून झालेले आहे कान. तर काय आम्हाला जास्त आम्हाला कान काही खणता नाही आलं. पाणी फाराला पण बाबांनी खणून ठेवला हा घरा. तर याची वली बनवायची मित्रांनो प्रोसेस तुम्हाला पार्ट 2 मध्ये मित्रांनो पाहायला भेटेल. कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. वली बनवायच्या दुसऱ्या दिवशी खायला लागतात ना, त्याच्यामुळे पार्ट 2 मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. कडू कान आणि गोडे कान मोहरे कान असे 2 प्रकारचे आम्ही कान खणलेले आहे. बाबांनी आईबाबांनी ऑलरेडी कान दुसरे आणून ठेवलेले आहे, म्हणून आम्ही थोडेच खणले. म्हणजे आम्ही जास्ती खणणार होते, पण पाऊस एकसारखा येतो जातो थांबतो म्हणून खणता आम्हाला नाही आलं. तर दुसऱ्या भागमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे वली कसे बनवतात. आम्ही खाऊन टेस्ट तुम्हाला सांगणार. ह्याची प्रोसेस भारी आहे. लाकडावर आपण चुलीवरती जेवण बनवतो, त्याची जी राख असते ती पण टाकावं लागते. कारण कडू कांद असतात त्याची कडूपणा ते घालवावं लागते. तर आज बनवायला ठेवणार तर उद्या आपल्याला खायला भेटणार. आपण जंगलातच्या लोकांना माहितीच आहे. जंगलातच्या लोकांना हे खायला भेटतात. शरीरासाठी मस्त आहेत हे कान. जंगलातच्या लोकांना खायला भेटतातच, पण शहरी लोकांच्या नशिबात नाही खायला. तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, हाईप करा, चांगला एक कमेंट करा. आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो. पुढे जाण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. चला तर नेक्स्ट व्हिडिओ येईल. कांद्याचे वली कसे बनवले आणि आम्ही खाणार ते तुम्ही नक्की पहा मित्रांनो. चला दुसऱ्या भागमध्ये मित्रांनो भेटूया. बाय बाय.